महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प हा गुजरातला जाणार आहे। उद्योग गुजरातला जाणार असल्याने आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे। तर महिंद्रा कंपनीने चीनच्या एका कंपनीसोबत नुकताच 25,000 कोटींचा करार केला होता। इलेक्ट्रिक कार बनवण्याचा हा प्रकल्प असल्याची माहिती मिळते। तर महिंद्राचं मदर युनिट हे नाशिकला असताना प्रकल्प गुजरातला गेल्याने उद्योजक आता नाराज झाले। महिंद्रा कंपनीवर नाशिकमधील बहुतांश कंपन्या या अवलंबून आहेत आणि त्यामुळे त्यांचीही नाराजी आता समोर येते। औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांसह उद्योग मंत्र्यांचीही भेट घेणार आहेत, अशा प्रकारची माहिती मिळते। प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। किरण, आपण पाहतोय आणखी एक कंपनी ही महाराष्ट्रात येण्याऐवजी गुजरातला जाते। महिंद्रा कंपनीचं जे मदर युनिट आहे ते नाशिकमध्ये आहे, तरीही कंपनी गुजरातला जाते। नेमकं कारण काय आहे? महाराष्ट्रात येण्यापासून कंपन्यांना कोणती गोष्ट रोखते? विक्रांत, खरं म्हणजे नाशिकमध्ये कंपनी किंवा त्याबाबतचे प्रकल्प येण्यासाठी अनुकूल वातावरण आहे। भूखंड मोठ्या प्रमाणात आहे। महानगरपालिकेकडनं दिल्या जाणाऱ्या सुविधा असतील किंवा इतरत्र ज्या बाबी आहेत त्या देखील पोषक आहे। आणि असं सर्व असताना महिंद्रा कंपनी जी आहे तीचं मदर युनिट नाशिकमध्ये आहे आणि त्यांनी चीन सोबत एका कंपनी सोबत जो करार केलाय तो 25,000 कोटी रुपयांचा आहे आणि इलेक्ट्रिक कार ही बनवली जाणार होती नाशिकमध्ये। त्याबाबतचा प्रकल्प देखील नाशिकमध्ये येणार अशी चर्चा होती। असं सर्व असताना तो प्रकल्प गुजरातला जातोय अशा स्वरूपाची माहिती मिळाल्यानंतर नाशिकमधील जे उद्योजक आहेत ते नाराज झालेले आहेत। मुख्यमंत्री असतील, उद्योग मंत्री असतील, यांची देखील ते भेट घेणार आहे आणि हा प्रकल्प कसा नाशिकला राहील यासाठीचा त्यांचा प्रयत्न असणार आहे। मात्र एकूणच परिस्थिती जर बघितली तर मागील काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रकल्प हे महाराष्ट्रातील गुजरातला गेल्याची चर्चा होती आणि त्या सगळ्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर राजकीय वातावरण देखील तापलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा एक मोठा प्रकल्प जो महाराष्ट्रामधून नाशिकमधून गुजरातला जातोय त्यावरून राजकारण तापण्याची अधिक शक्यता आहे। तशा प्रतिक्रिया देखील आता उमटू लागल्यात। विक्रांत, अगदी खरंय किरण। खरं तर राजकारण तापेल, राजकारण होत राहील। मात्र जी मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे त्यातून काही निष्पन्न होतं का? हा जो उद्योग आहे तो महाराष्ट्रात थांबतो का? हे पाहणं महत्त्वाचं असेल।